लोकसभा निवडणुकीचे वारे आता हळूहळू वाहायला लागलेत. भाजपनं काल 155 उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. परभणी लोकसभेची काय स्थिती आहे हे आपण जाणून घेऊया. माझ्यासोबत परभणी भाजप लोकसभा प्रमुख माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आहेत. बोर्डीकरजी, काय सांगाल? भाजपनं निवडणुकीची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. परभणीची काय स्थिती आहे? महाराष्ट्राची कोणती यादी जाहीर झालेली नाही, त्यामुळे परभणीची नाव आत्ताच येण्याची काही शक्यता नाही. पण परभणीमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद ही सर्वांपेक्षा जास्त आहे. कारण सतत जे काम आमचं फील्डवर असते, तळागाळातल्या लोकांच्या बरोबर ज्या पद्धतीनं आमचा अप्रोच असतो कार्यकर्त्याचा, कारण बूथ कमिटीपासून संघटना बांधलेली आहे. त्यामुळं आणि जेव्हापासून लोकसभा प्रमुखाची जिम्मेदारी माझ्यावर आली तेव्हापासून आम्ही बऱ्याच सगळ्या तालुक्यामध्ये जाऊन बऱ्याच ठिकाणी बैठका घेतल्या आणि सगळं चित्र जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षाचं इथं काम समाधानकारक आहे आणि लोकांना ते निश्चितपणे आवडलेलं आहे. भाजपची दावेदारी मजबूत आहे. इथं भाजप वैयक्तिक कामांना सुद्धा लागलेलं आहे. मात्र अजितदादांच्या राष्ट्रवादीचा क्लेम या जागेवरती आहे. काही दिवसापूर्वी अजितदादांच्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे तुमच्या घरी येऊन गेले, किंवा त्यांनी परभणीमध्ये बैठकाही घेतल्या. त्यांचा क्लेम बी इथं मजबूत आहे. मग कसं भाजप मेंटेन करणार? क्लेम तर प्रत्येक जण करतच असतो आणि त्यांनी क्लेम करणं त्यामध्ये काही नाराजीचं कारण नाही. आणि पार्टीनं त्यांच्या संदर्भातला त्यांचा कॅन्डिडेट जर तो सक्षम आणि हे जर वाटलं आणि त्यांनी जर पार्टीने पुढे केला तर भारतीय जनता पक्ष जो निर्णय घेईल तो आम्ही सगळे जर पाळणारच आहोत. पण या परभणी जिल्ह्याची जी परिस्थिती आहे, सर्वसामान्य माणसाचं जे आज चित्र पाहतोय, हे भारतीय जनता पक्षाच्या कमळाकडेच त्यांचं लक्ष आहे. आणि म्हणून आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची फार मोठ्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. आणि यावेळेस मला स्वतःला निश्चित वाटते की भारतीय जनता पक्षाचाच कॅन्डिडेट इथं उभा राहणार आहे. भारतीय जनता पार्टीचा कॅन्डिडेट जर वाटाघाटीमध्ये ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटली तर कोण इथं उमेदवार असणार आहे? बोर्डीकर कुटुंबीय लढणार का? जबाबदारी ही पेलणार का? कोण उमेदवार आहे हे आम्ही काही सांगू शकणार नाही. पण बोर्डीकर कुटुंबाला जर ही जिम्मेदारी स्वीकारायला सांगितली तर बोर्डीकर कुटुंब हा सक्षमपणे ही जिम्मेदारी सांभाळण्याची तयारी आमची आहे. रामप्रसाद बोर्डीकर असू शकतात. आज निश्चितच पक्षाचा निर्णय असेल, नंतर आमच्या घरातलं कोणी पण असेल, रामप्रसाद बोर्डीकर असेल, मेघना बोर्डीकर असेल किंवा आमची भावना बोर्डीकर असेल, ज्याचं नाव पक्ष पुढे करेल तो या परभणी जिल्ह्याची प्रत्येक गोष्ट सांभाळण्याची, खांद्यावर घेण्याची सक्षमपणे तयारी ठेवील, एवढं निश्चित या निमित्तानं सांगेल. तर भाजपला जर परभणी लोकसभेची जागा सुटल्यास पक्षानं दिलेली जबाबदार पूर्णपणे स्वीकारणार असल्याचं या ठिकाणी विधान माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी केलं आहे. तर जोरदारपणे पक्षाच्या परभणी लोकसभेच्या जागेचा दावाही त्यांनी भाजपकडून या ठिकाणी पक्षश्रेष्ठींकडे या निमित्ताने उपस्थित केला आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.